रामकृष्ण हरी. सर्व भजनप्रेमी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर राहणारे जे मिसाळ गुरुजी भजन आळंदी हा चॅनल बघतात आणि या चॅनलमधून ते भजन शिकतात. मित्र, हा चॅनल मुळातच भजन शिकणाऱ्यासाठी आम्ही तयार केलेला आहे. कोणत्याही गावात, कोणत्याही गल्लीमध्ये, कुठल्याही मंदिरामध्ये आपण गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला भजनी मंडळं बघायला मिळतात. तुम्ही सुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी भजनी मंडळात जाता, तेव्हा त्या भजनी मंडळामध्ये जास्तीत जास्त 3-4 लोकच व्यवस्थित भजन म्हणणारे असतात. ते जर नसतील तर भजन होत नाही, आणि ते असतील तर भजन होतं. आणि त्याच्यासोबत बाकीचे सुद्धा जे 10-12-15 लोक असतील ते त्यांच्या सोबत वाजवून भजन म्हणतात, भजनाचा आनंद घेतात. मात्र स्वतः प्रत्येक जण असं म्हणायला लागलं तर ज्यांना ताल समजत नाही किंवा ताल पक्का नाही, अशांचं भजन हे बेताल होतं. आणि मग बाकीचे म्हणतात की नाही, तुम्ही राहू द्या. मी त्याला भजन म्हणायला मिळत नाही, आणि भजन म्हणायला मिळालं नाही की मग उत्साह जातो. म्हणून मग आमची अशी इच्छा आहे की प्रत्येकाला भजन समजलं पाहिजे आणि प्रत्येकाने भजन म्हटलं पाहिजे. यासाठी म्हणून आम्ही आपल्या चॅनलमध्ये टाळ कसा वाजवावा हा उपक्रम सुरू केला, आणि तो तुम्ही लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या डोक्यावर उचलून धरला. हजारो म्हणत नाही मी, लाखोच्या संख्येनं टाळ कसा वाजवावा हे व्हिडिओ पाहून भजनं शिकायला लागलीत. हजारोच्या संख्येनं आता टाळ वाजवायला लागलेत. मात्र पुष्कळांनी मला फोन केलेत आणि काही भेटायला सुद्धा आले. तिथं मध्ये मध्ये भेटायला आपल्यापैकी कोणीतरी येतच असतं. मग ते त्यांच्या अडचणी सांगतात. शेवटी लाईव्ह असतं आणि प्रत्यक्ष समोरासमोर येतो त्यावेळेला तो वेगवेगळा असतो. पण आपण दूरदूरून पाहता, त्याच्यामुळे तुम्हाला माझ्याकडे येणं होणार नाही. जे जवळचे ते येतात, शिकतात, पण दुरून नाही येऊ शकत. त्यावेळेला तुमची जी अडचण आहे की जी सगळ्यांच्या चर्चेतून आणि मेसेजमधून मला लक्षात आलेली, आणि ती अडचण अशी आहे की तुम्हाला संगत मिळत नाही. प्रत्येकाला पक्क व्हायचं असेल तर संगत अत्यंत आवश्यक आहे. मग संगत कशाची? तर विशेषतः तबल्याची संगत. कारण तबला आणि टाळ हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. टाळ म्हणजेच तबला आणि तबला म्हणजे टाळ असं म्हणायला हरकत नाही. कारण तबल्याच्या ज्या भजनी ठेक्याच्या 8 मात्रा आहेत, त्या 8 मात्राच टाळामध्ये वाजवल्या जातात. जसं तबल्यामध्ये एक बोल असतो, तो बोल तेवढ्या मात्रेत आवर्तनापुढे आवर्तन असं वाजवलं जातं. अगदी सेम तसं टाळ सुद्धा तसंच आवर्तनाने वाजवल्या जातो. त्याच्यापेक्षा ते वेगळं काही करता येत नाही. जसं स्वरामध्ये वेगवेगळे स्वर घेऊन, वेगवेगळे राग घेऊन आपण भजन म्हणू शकतो, तसं त्याच्यामध्ये वेगवेगळं काही करायचं काम नाही. एकदा भजनी टेका सुरू झाला तर त्याचा वेग कायम झाला त्या भजनाचा, की त्या वेगामध्ये 5 मिनिट 7 मिनिट जोपर्यंत भजन संपत नाही तोपर्यंत सारखं ते आवर्तनावर आवर्तन म्हणजे सर्कल ते वाजत असतं, आणि टाळ तसंच वाजत असतं. मात्र त्याच्यात भजन बसवल्या जातं, आणि त्याच्या बाहेर भजन गेलं तर त्याला बेताल म्हणतात. म्हणून हे बेताल भजन जे होतंय आपलं, तर ते होऊ नये हा दृष्टिकोन ठेवून आम्ही प्रयत्न करत आहोत. माझा 100% तोच प्रयत्न आहे की आपण जे गुरुजीपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा गुरुजी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही, ते या माध्यमातून शिकले पाहिजेत, आणि त्यांना छान भजन त्यांच्या घरी तिथं करता आलं पाहिजे. मित्र, भजनामध्ये 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे सूर, म्हणजे हार्मोनियम. ज्या हार्मोनियमच्या स्वरामध्ये आम्हाला आमच्या कंठातला स्वर मिळवायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ताल, म्हणजे तबला किंवा मृदंग, की ज्याच्या साच्यामध्ये आम्हाला भजन म्हणायचं आहे. तो साचा आहे, तबला किंवा मृदंग आहे ना, तो साचा आहे. ठरलेल्या मात्रेमध्येच आपल्याला भजन म्हणावं लागतं. उदाहरणार्थ भजनी टेका हा 8 मात्र्याचा आहे, आणि या ठेक्याला नाव सुद्धा भजनी टेका आहे. कारण भजन हे जवळजवळ 80-90% भजन हे
या 8 मात्रेतून होत असतं. आणि काही भजनं मग दादऱ्यामधून किंवा केरव्यामधून किंवा त्रितालाचा अंग लावून असे भजनं असतात. परंतु जास्तीत जास्त जर काहीच माहीत नसेल तर त्या व्यक्तीला भजनी टेका आपल्या टाळावर वाजवून किंवा तबल्यावर तो भजनी टेका धरून भजन म्हणता येतं. पुष्कळानं भजनी टेका आहे किंवा त्याची बोल काय आहेत हे माहीत नाही तरी ते भजन म्हणतात. त्याला कारण तो उपजत समसंख्येतला ताल असल्यामुळं आणि तो सहज सगळे म्हणतात. मात्र या भजनी टेक्याला एवढं मोठं महत्व असताना स्वतंत्र असं भजनी टेक्याचं प्रशिक्षण कुठे मिळत नाही. म्हणून मग मी लक्षात घेतलं की भजन जर पक्क व्हायचं असेल ना तर भजन शिकायला सुरुवात केली ना आपण काय करतो डायरेक्ट भजन शिकतो. पण माझं मत तसं नाही. माझं मत असं आहे की आपण अगोदर आपल्या शरीरात ताल पक्का आहे का बघावं. ताल जर आपला पक्का नसेल तर मग आपण किती सुंदर आवाजात भजन म्हणलं तर ते बेताल होतं. म्हणजे सुरामध्ये भजन आहे मात्र तालात ते नाही त्याला बेताल भजन म्हणतो. आणि ताल पक्का आहे परंतु त्याला सूर समजत नाही म्हणजे ते सुरात भजन नाही त्याला आपण बेसूर भजन म्हणतो. म्हणजे बेसूर आणि बेताल हे 2 शब्द भजनामध्ये लागू पडतात. ज्यांचा सूर हार्मोनियममध्ये बसत नाही त्याला आपण बेसूर म्हणतो. पण ज्यांचं भजनच तालात बसत नाही त्याला आपण बेताल म्हणतो. तेव्हा हे बेताल होऊ नये आणि भजनाचा आनंद त्या व्यक्तीला मिळावा हा दृष्टिकोन ठेवून मी टाळ कसा वाजवावा भजन शिकूया अशा प्रकारचे उपक्रम मिसाळ गुरुजी भजन आळंदी या चॅनलमध्ये घेतलेत आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दाद दिली. मात्र अनेकांच्या माझ्या भेटीमध्ये किंवा त्यांच्या कमेंट्सवरून आणि काही जण फोनवर बोलतात त्याच्यावरून असं कळालं की मोबाईलच्या मी समजून सांगितलेल्या त्या व्हिडिओमधून ते प्रयत्न करतात परंतु असं लवकर त्यांना ते कव्हर करता येत नाही ते पकडता येत नाही. आणि मग त्याच्यात माझ्या एक लक्षात आलं की मी इथून पुढे काही असे व्हिडिओ केले पाहिजे की तुम्ही माझ्यासोबत भजन शिका. म्हणजे माझ्यासोबत टाळ वाजवणं शिका माझ्यासोबत भजन कसं उचलायचं ते शिका. आणि म्हणून मग इथून पुढे मी काही असे व्हिडिओ करणार आहे की तुमचा टाळही पक्का झाला पाहिजे तुमचं भजनही पक्का झालं पाहिजे तुम्ही भजन म्हणू शकले पाहिजे. म्हणून आम्ही काही व्हिडिओ आता इथून पुढे करण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला दुचाकी वाहन चालवायचे ती शिकायचे त्यावेळेला कोणीतरी आपल्याला सांगतं की असा कलच पकडावा असा गिअर टाकावा असं ॲक्सिलेटर दाबावं. परंतु प्रत्यक्षात तसं आपण नव्याने करायला गेलो तर नाही जमत. ती गाडी कुणीकडच्या कुणीकडे पडून जाईल. मात्र आपल्याला महिना 2 महिने 3 महिने 6 महिने जेव्हा हळूहळू तो सराव करतो त्यावेळेला त्या सरावात इतके पक्के होतो आपण की मग आपण गप्पा करता करता गाडी हाणतो. मात्र त्यात आपण गिअर बदलत असतो क्लच दाबत असतो ॲक्सिलेटर दाबत असतो लाईट सुरू बंद करतो इंडिकेटर देतो. बघा ना केवढ्या मोठ्या गोष्टी पण त्या आपण सहज करतो. आपण हॉर्न देतो काचामधून मागे पाहतो. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आपण करतो केव्हा बसल्या नाही तर काही दिवसानं करतो. भजनात मित्र तसंच आहे की आपण जेव्हा हळूहळू ताल पक्का करू हार्मोनियममध्ये स्वर लावू तेव्हा कुठे आपलं त्या ठेकामध्ये भजन बसल्यानंतर ते पक्क झालं की मग आपल्याला खास आनंद मिळायला लागेल. आणि ही बऱ्याच जणांची अडचण आहे मित्र. मी या ठिकाणी ही मशीन वापरतो. हे बाय ही ताल आणि तानपुऱ्याची मशीन आहे. याच्यात ताल आहेत आणि तानपुरा याच्यातून वाजतो. याचा मोठा आवाज म्हणून मी हे एक स्पीकर घेतलेला आहे. याला इकडे जोडलेलं आहे काही याचा आवाज कमी पडतो म्हणून याला जोडलेलं आहे. आपण सुद्धा आपल्या घरी असं एक जरा मोठ्या आवाजाचा स्पीकर किंवा ब्लूटूथ घेऊ शकता आणि त्याचा वापर करू शकता. हे झालं घेणाऱ्यासाठी. परंतु ही मशीन महाग आहे. काही असे आपले भजन प्रेमी आहेत की ज्यांची परिस्थिती फार नाजूक असते मग ते हे नाही घेऊ शकत. मग अशा वेळेला त्यांनी त्यांचा जो मोबाईल आहे ना ते मोबाईलचा एक ॲप डाउनलोड केला किंवा मी जे व्हिडिओ करणार आहे हे व्हिडिओ त्यांनी जर ब्लूटूथला जोडलेत आणि मोठं ब्लूटूथ एवढं मोठं असं घेतलं तर त्याचा आवाज मोठा येतो. त्याला जर आपण
ब्लूटूथ जॉईन केलं तर मग त्याच्या आवाजामध्ये आपण सहज टाळ वाजवू शकतो. आता इथून पुढे तुम्हाला माझ्यासोबत टाळ घेऊन बसायचे. तुम्ही तुमच्या घरी ब्लूटूथवर हा व्हिडिओ लावा आणि माझ्या आवाजाकडे फक्त ध्यान द्यायचे आणि तुम्ही सुद्धा टाळ घेऊन तिकडे बसायचे. मी जसं जसं सांगेल ते माझ्या बरोबर करायचं. आता मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन चालणार आहे, असे काही व्हिडिओ करणार आहे. आणि आज मी पहिला व्हिडिओ असल्यामुळं म्हणजे आपण याला भजन पाठ म्हणू, तर ह्या भजन पाठाचा पहिला व्हिडिओ असल्यामुळं आज मी थोडी प्रस्तावना करून तुम्हाला उद्देश सांगितला. मात्र पुढील व्हिडिओमध्ये आपण मागील व्हिडिओत काय बघितलं, कुठपर्यंत आलो होतो आणि त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे सुरुवात करणार आहे. आणि हे व्हिडिओ असतील 15 ते 20 मिनिटाचे, जेणेकरून तुम्हाला घरी सराव करता आला पाहिजे. मित्र, तुम्ही दररोज टाळाचा सराव हा किमान 15 मिनिट तरी केला पाहिजे. आणि तो 15 मिनिट आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत करता येणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करणार आहे. तर आपण सुरुवातीला एक लक्षात घेऊ की भजनामध्ये 3 गोष्टी आवश्यक आहे: सूर, ताल आणि लय. लय म्हणजे वेग. तो वेग प्रत्येक भजनाचा ठरलेला असतो. त्या वेगामध्ये भजन घ्यायचं असतं. आता या तानप्रायामध्ये वेग मी तुम्हाला वाजून दाखवतो. आता हे हा कमीत कमी वेग आहे, हा 80चा टेम्पो आहे, पण याला मग आपण वाढवू शकतो असं. आपल्या लक्षात आलं असेल की अशा प्रकारे तबल्याचा वेग असतो. ही मशीन आहे, परंतु आपण तबलावादकाला आपल्या भजनाचा वेग किती आहे तो एकदा दाखवला सुरुवातीला की तो वेग 3-4 कडव्याचं भजन असतं तेवढे होईपर्यंत तो त्या वेगात वाजवतो. पण ज्या लोकांना हे कळत नाही किंवा तबला वाजणारे आणि मृदंग वाजवणारे सुद्धा असे आहेत काही नवीन की जे सुरुवातीला जो वेग दाखवला तो वेग कायम ठेवत नाही, हळूहळू दुसऱ्या तिसऱ्या कडव्यामध्ये एकदम गती करून टाकतात जास्तीची. तर तसं भजनात चालत नसतं. तुम्ही पहा रेडिओचे मोठे मोठे गायक गातात ना, त्यांचा सुरुवातीला जो वेग असतो तोच कायम शेवटच्या कडव्यापर्यंत असतो आणि ते खरं भजन. आणि ती आपल्याला सुद्धा सवय लावायची. तर अशा प्रकारे या मशीनीमध्ये ही सुविधा दिलेली आहे की आपण कमी अधिक वेग करतो ना, त्याला गती म्हणा किंवा त्याला लय म्हणा. नंतर सूर म्हणजे आता सुरू आहे हा, तर आता हा सुरू आहे तो स्वर आहे काळीपातचा. म्हणजे आम्ही नेहमी क्लास घेतो म्हणून आम्ही कमी स्वर ठेवतो, कारण गळ्याला त्रास होत नाही मग. तर आता हा स्वर आहे आपल्याला मिसळवता आला पाहिजे, असं आपल्याला ते मिसळवता आला पाहिजे. हा मूळ स्वर झाला. याच्यावर आधारित सगळे बाकीचे स्वर असतात, पुढचं सप्तक असतं. म्हणजे एक झाली लय आणि हे झाला सूर. आता तिसरी गोष्ट आहे ताल. मग हा ताल जो आहे ना, आपल्याला ताल शिकायचा आहे, विशेष करून भजनी टेका. भजनी टेका याचं मी कोष्टक तयार केलेलं आहे. मी काय व्हिडिओ टाकलेलं आहे, पण तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये जर हे लिहून घेतलं तर फार सुंदर होईल. मी एका कागदावर कोष्टक तयार केलं आणि तुम्हाला दाखवतो. बघा, वर लिहिलेलं इथं भजनी ठेका, मात्रा 8, भाग 2, टाळी 4, घुटका 2 आणि काल 2. ही झाली तालाची माहिती. आणि मग त्याचा असं एक कोष्टक तयार केले. असं खूप सुंदर आहे, बघा तुम्ही, सहज समजेल तुम्हाला. मग याची भजनी टेका मात्रा आहे 8, ते या 2 नंबरवर घेतल्या मात्रा. 1 2 3 4 5 6 7 8. आणि या 8 मात्र्यांचे 2 भाग केलेले, भाग 1 आणि भाग 2. हे भाग 2. नंतर हातावर कसं वाजवायचं ते सांगितलेलं आहे. हातावर वाजवताना मूठ टाळी खाली टाळी, मूठ टाळी खाली टाळी.
हे मी तुम्हाला करून दाखवतो. अगोदर तुम्ही कोष्टक बघून घ्या. नंतर टाळावर घुटका टोल काल टोल, नंतर घुटका टोल काल टोल. मित्र, तुमच्या लक्षात येईल की याचे दोन भाग का केले, तर पहिला भाग आणि दुसरा भाग हा सारखा येतो बा. गुटका टोल काल टोल, हे सुद्धा गुटका टोल काल टोल, म्हणजे 8 मात्रामध्ये समान असे दोन भाग पडतात, म्हणून आपण दोन भाग केले असे. आणि त्याच्यामध्ये मग घुटका आणि हा एक घुटका, म्हणजे पहिल्या मात्रेवर घुटका, नंतर 5व्या मात्रेवर घुटका, दुसऱ्या मात्रेवर टोल, चौथ्या मात्रेवर टोल, 6व्या मात्रेवर टोल आणि 8व्या मात्रेवर टोल. नंतर तिसऱ्या मात्रेवर काल आणि 7व्या मात्रेवर काल, म्हणजे 2 काल आहेत. 3 आणि 7 मात्रेवर काल आहे. 2, 4, 6, 8 याच्यावर टोल आहे आणि 1 आणि 5 वर घुटका आहे. आता घुटक्यालाच आपण हातावर सुरुवात करताना हातावर मूठ, या गुटक्याला मूठ म्हणायचं हातावर, कारण हाताची भाषा आहे ही. हातावर मूठ, टाळी खाली टाळी, मूठ टाळी खाली टाळी. आणि टाळावर आहे घुटका टोल. मी समजून सांगतो तुम्हाला ते. गुटका टोल काल टोल, गुटका टोल काल टोल. नंतर भजनी टका आहे हा 8 मात्रेत. याचा बोल असा आहे, धिन धिन धी नक, तीन तीन ती नक. हा बोल आहे. काही तबलावादक धिन धिन ना धिन म्हणजे वेगळा सांगतात तो असा, पण कोणी सांगितलं तरी ते 8 मात्रे येतात. धिन ना धिन धिनक, तीन ना तीन तीनक. तर ती वेगळा सांगला तरी तो लक्षात घ्या. नंतर हा एक शिल्लक बोल दिला मी तुम्हाला, हा आपण शेवटी बघू. ठाईचा बोल या म्हणजे कीर्तनात किंवा भजनामध्ये शास्त्रीय संगीत शिकलेले लोक असतील तर ते याचा वापर करतात. धिन धिन धा धा तीन, तिरकिट धिन धागे तिरकिट. कारण अतिविलंबित ज्या वेळेला भजन म्हणायचं असतं, ते अतिविलंबित भजन या बोलात असतं. धिन धिन धा धा तीन, तिरकिट धिन धागे तिरकिट, हा बोल येतो. आणि याला अनुसरून अजून वाजवणारे वेगवेगळे बोल तयार करतात. तर हे कोष्टक आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. याच्यानंतर मी तुम्हाला आता हे हातावर किंवा टाळावर कसं वाजवायचं, हे हातावरचं आणि टाळावरचं मी तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवतो. आता हे तुम्ही तुमच्याजवळ लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि समोर ठेवा. समोर ठेवल्यानंतर तुम्हाला मी 3 नंबरच्या खाण्यामध्ये हातावर लिहिलेले, हातावर. तर हातावर कसं करायचं बघा. याला आपण मूठ म्हणतो, सगळ्यांना माहिती आहे, सर्वश्रुत शब्द आहे मूठ. हे काय मूठ आहे. पुष्कळ जण याला मुरडा वगैरे अशा प्रकारचे शब्द देतात, पण मी मूठ म्हणतो, कारण जे प्रत्यक्ष नाव येते मी तुम्हाला सांगतोय. हे मूठ, हे मूठ. आणि दोन मात्रेला टाळी, आपण याला टाळीच म्हणतो ना, अशी हे टाळी, ही टाळी आहे आणि ही मूठ आहे. हे टाळी आणि मूठ दोनच गोष्टी याच्यात, तिसरी गोष्ट नाही. तिसरी गोष्ट खाली आहे. मग हे मूठ, ही टाळी, नंतर खाली. तर खाली घेताना याच्यात दोन खालीच्या जागा 2 आहेत. एक जागा आपण दंडाकडे घ्यायची, एक जागा आपण बाहेर घ्यायची. हे बा, मूठ टाळी खाली, पुन्हा टाळी. झाला, एक भाग पूर्ण झाला. मूठ टाळी खाली टाळी. बघा तुम्ही वहीमध्ये खाली बघा तुम्ही, मूठ टाळी खाली टाळी, 4 मात्रे. मूठ टाळी खाली टाळी. आता दुसरा भाग, मूठ टाळी खाली टाळी. म्हणजे हे मूठ टाळी खाली टाळी आहे, परंतु याचा खाली जो भाग आहे ना, तो बाहेर घ्यायचा आहे. मूठ टाळी खाली टाळी. आता या दोन्हीला एकत्रित घ्यायचंय. मूठ टाळी खाली टाळी, मूठ टाळी खाली टाळी, मूठ. म्हणजे एक मात्रेवर थांबायचं असतं. तर ह्या 8 मात्रेला आपण हातावर असं म्हटलं, मूठ टाळी खाली टाळी. म्हणजे सुरुवातीला ज्याला अजिबात येत नाही त्याला हे सोपं समजायला आहे. या आधी मूठ घ्यायची, नंतर टाळी वाजवायची, नंतर खाली घ्यायचं, नंतर एक टाळी मारायची. झाले 4 मात्रा. म्हणजे मूठ टाळी खाली टाळी, हे 4.
नंतर 5 6 7 8 मूठ टाळी खाली टाळी. यालाच आपण मात्रे आणि दोन्ही असं म्हणू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 मूठ टाळी खाली टाळी, मूठ टाळी खाली टाळी. हे झालं हातावर. आता याची आपल्याला प्रॅक्टिस करायची. म्हणून आज पहिला व्हिडिओ जो आहे ना, हा पहिला व्हिडिओ आपण हातावर घेऊ, टाळावर नाही घेणार. आपण हातावर काही वेळ आपण घेऊ आणि नंतर पुढचा व्हिडिओ आपण टाळावर सांगेल तुम्हाला. अगोदर हातावर पक्क करा, वारंवार लावायचं आणि हातावर पक्क करायचंय. तर हा प्रस्तावनेचा व्हिडिओ आहे. यामध्ये मी असं करतो, अजून मी समजून सांगतो आणि हा भाग इथं संपवतो आणि दुसऱ्या भागापासून आपण सरावासाठी वेळ देऊन ते करूया. तर हा हातावरचा भाग झाला. आता टाळावरचं लक्षात घ्या. टाळावर दोनच गोष्टी आहे. टाळ कसा धरावा इथून सुरुवात आहे. बऱ्याच जणांना टाळ धरता येत नाही. इथं माझ्याकडे शिकायला येतात, त्यांचं बघतो मी. टाळ धरता येत समजत नाही. पण हे काय करा, हे जे ही पट्टी आहे ना, या दोन पट्ट्याच्या मधून इकडे घ्या, अशी धरा आणि याच्यात आपण हातोडी धरती तशी धरा. हे लक्षात घ्या. हे हातोडी धरतो असं. आता हे काय करायचं, याच्या दोनच गोष्टी आपल्याला पक्क्या करायच्या. जसं मूठ आणि टाळी ही व्यवस्थित वाजवता आली पाहिजे. तसं याच्यात घुटका आणि टोल. मूठ म्हणजे गुटका, हे गुटका असा. या गुटक्याचा नाद काढायचा नाही. गुटका आणि हा टोल असं मोकळा वाजला पाहिजे. गुटका टोल, गुटका टोल, गुटका टोल. नवीन शिकणाराने बराच वेळ तर नुसता गुटका टोलच वाजवला पाहिजे. गुटका टोल, गुटका टोल, गुटका टोल, गुटका टोल, गुटका टोल. असं एक 10 मिनिटं 15 मिनिटं आपण ताल लावायचं नाही, काय करायचं नाही. फक्त नुसतं आपल्या हातात बसून घ्यायचं. गुटका टोल, गुटका टोल, गुटका टोल, गुटका टोल. हे लक्षात आलं असेल तुमच्या. फक्त व्यवस्थित धरायचा आणि गुटका. काही जण काय करतात, लक्षात घेत नाही. असं गुटका असं असं करतात काहीतरी. तर तसं नाही करायचं. गुटका म्हणजे भिडून धरायचा असा. गुटका पटकन काढायचा नाही, असं नाही. हा गुटका नाहीये, हा गुटका नाही, हा टोलात जातो. म्हणजे गुटका टोल, काल टोल, गुटका टोल, काल टोल. बघा तुम्ही 4 4 मात्रे. गुटका टोल, काल टोल पहिले 4 मात्रे. 5 6 7 8 दुसरी 4 मात्रे. गुटका टोल, काल टोल. म्हणजे गुटका टोल, काल टोल झाले 4 मात्रे. दुसरी 4 मात्रे म्हणजे 5 6 7 8 गुटका टोल, काल टोल. आपण लक्षात घ्या की एकदा दंडाकडे हात जातो आणि एकदा बाहेर जातो. दंडाकडे हात जातो ती मात्रा आहे 3री आणि बाहेर हात जातो ती मात्रा आहे 7वी. हे बा 1 2 3 4. लक्षात आहे. पुन्हा बघा 1 2 3 4. आता 5 6 7 8 5 6 7 8. पुन्हा बघा 5 6 7 8. आता दोन्ही मिळून वाजवायचे. दोन्ही मिळून वाजवताना आपल्याला एक ध्यानात ठेवावं लागतं की 3ला हात इकडे गेला पाहिजे आणि 7ला इकडे गेला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8. नंतर 1 वर थांबायचं. ज्यावेळेला जास्त वाजवायला सांगितलं त्यावेळेला थांबताना 1 वर थांबायचं. कारण भजनाचा नियम आहे की भजनाची सुरुवात ही समेनं होते आणि भजनाचा शेवट हा समेनच होतो. समेवर भजन थांबत असतं. म्हणून ताल सांगतानाही तसंच सांगतात. 1 2 3 4 5 6 7 8 1. म्हणजे 1 वर थांबतो आपण 8 पूर्ण मात्रे घेऊन. म्हणजे हा झाला भाग. आता 3रा भाग ताल बोल आहे. बोल बोल कसं आहे, धिन 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 क तिन तीन तीन क. मी तुम्हाला मशीनवर वाजून दाखवतो. हे बघा
धिन धिन धिनक तिन तिन तिनक धिन धिन धिनक तिन तिन तिनक धिन. हे 8 बोल, 8 बोल आहेत, 8 मात्र्याचे. आणि ही मशीन असल्यामुळे या मशीनमध्ये काय होतं, इथं मात्रे दाखवल्या जातात. ज्यांना मशीन घेणं शक्य आहे त्याने मशीन घ्यायला हरकत नाही, कारण मात्रे बघा तुम्ही, खूप सोपं जातं ते. आता इथं माझ्याकडे येतात ना, ते मात्रे बघून पटापट शिकतात. आता मी हे दाखवतोय, वर दाखव, हे बघा आता. धिन धिन धिनक तिन तिन तिनक 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 धिन धिन धिनक तिन तिन तिनक 1 2 3 4 5 6 7 8 धिन धिन धिनक तिन तिन तिनक धिनक तिन तिन तिनक धिन. आता आपल्याला लक्षात आलं असेल की ही मशीन जर ज्याच्याकडे असेल ना त्याला खूप लवकर ते अवगत होईल. ज्यांच्याकडे नाही त्यांची सोय म्हणून आपण पुढचे व्हिडिओ करणार आहे. 15-20 मिनिटाचा सराव देणार आहे मी तुम्हाला. तो सराव तुम्ही तयार राहता नेहमीसाठी भजन शिकायला. वेळ निश्चित करा, त्या वेळेला तुम्ही व्हिडिओ लावून तुम्ही माझ्यासोबत सराव करत चला. तर हा झाला बोल. आता बोल टाळामध्ये कसं वाजवायचं ते सांगतो. मी अगोदरच सांगितलं की हा पहिला व्हिडिओ आहे ना, हा संकलित व्हिडिओ आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला पुढे पुढे काय काय करणार आहे आपण तेच सांगणार आहे. तर हा बोल आता आपल्याला या मात्र्यांसोबत म्हणायचा आहे. मग तो कसा आहे हे बा. धिन धिन धिनक तिन तिन तिनक 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 धिन धिन धिनक तिन तिन तिनक धिन धिन धिनक तिन तिन तिनक 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1. तर असा आपल्याला टाळावर तो ठेका टाळा त्यासोबत वाजवायचा आहे. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार की असं 15 मिनिटापर्यंत आपण चालणार, जेणेकरून तुम्हाला तो सराव घरच्या घरी करता आला पाहिजे. मशीन नसली तरी पण व्हिडिओवर तुम्हाला करता येईल, ते शिकता येईल नक्की. तर त्याच्यानंतर जो एक बोल दिलाय तर तो बोल आपण नंतर घेऊ. मी सध्या म्हणून दाखवतो कारण तो याच्यात नाहीये, या मशीनीमध्ये या बोलाची सेटिंग नाहीये. धिन धिन धा धा तिन तिरकिट धिन धागे तिरकिट धिन धिन धा धा तिन तिरकिट धिन धागे तिरकिट 1 2 3 4 5 6 7 8 धिन धिन धा धा तिन तिरकिट धिन धागे तिरकिट 1. अशा प्रकारे हा ठाईचा बोल आहे. आणि तो ठाईचा बोल आपण शेवटी त्याचा सराव घेऊ, पण सध्या आपल्याला भजनाचा बोलच लक्षात घ्यायचा आहे. आपण सगळ्यांनी तयार राहा. इथून पुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सराव घेणार आहे. आजचा हा व्हिडिओ संकलित काय करणार आहे, पुढं काय योजना आहे पुढे या उपक्रमाची, तर तो भाग या भागात घेतला. पुढील भागामध्ये आपण लगेच सरावाला सुरुवात करू, जास्त वेळ न गमवता. म्हणजे आपण पहिल्याने हातावर सराव घेऊ, नंतर टाळावर घेऊ, नंतर लगेचा टाळ, म्हणजे अजून जे भजनात जे लागतं ते सगळं मी तुमच्याकडून आता करून घेणार आहे प्रत्यक्ष. जेणेकरून तुम्हाला मला वारंवार फोन करायचं काम पडणार नाही. फोन करू नका असं नाही, फोन करत चला आणि विचारत चला अडचणी, कारण तुमच्यासाठीच माऊलींनी मला प्रेरणा दिली की हे करून घ्यायला पाहिजे असं म्हणून प्रत्येक गावाचं भजन सुधारलं पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे. आणि आपण सगळेजण त्याला साथ देसाल. आणि आपल्याला परत मी कधी म्हणत नाही पण आता म्हणतो की तुम्हाला काय वाटतं ते नेमकं तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहित चला आणि मी परत त्याचं उत्तर देतो. विशेषतः सगळ्यांनी लक्षात घ्या की मी
प्रत्येकाची कमेंट्स वाचत असतो, त्याने एक शब्द लिहिला तरी वाचतो आणि तिथं मी ते लाल चिन्ह करून देत असतो आणि ज्यांना उत्तर द्यायचं ते उत्तर देत असतो. शिका सर्वजण आणि लिहत चला. तुम्हाला भरभरून लिहत चला. तुम्हाला जे वाटतं ते लिहा. त्यात तुम्हाला काय अडचण ती सुद्धा लिहा. मी नक्की वाचतो. तुम्हाला असं वाटेल बरेच जणांना की काय लिहून फायदा नाही, की ते चॅनलवाले वाचत नाही. न वाचणारे न वाचतील, पण मी नक्की वाचत असतो, कारण मला तुमची प्रगती व्हावी ही जी इच्छा आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना हे चॅनल पाहतात त्यासाठी मी धन्यवाद देतो आणि सर्वांनी बघत राहा आणि इतर मित्रांना सुद्धा तुम्ही या चॅनलची कल्पना द्या आणि भजन शिकायला आपल्यासोबत त्यांना जोडून घ्या. रामकृष्ण हरी.